बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ आज धाराशिवमध्ये जनाक्रोश मोर्चा संपन्न होतो। त्या ठिकाणी जर पाहिलं तर या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी देखील उपस्थिती लावली आहे। अगदी काही वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे। काही महिला भगिनी आपल्यासोबत आहे। मला सांगा, रस्त्यावर उतरून कुठेतरी न्याय मागण्याची वेळ आलेली आहे मोर्चाच्या? आजच नाही, मला सांगायचं महाराष्ट्र बघतो महिनाभर झालं, महिना उलटून गेलं। 9 डिसेंबरला भ्रूण हत्या झाली, 5वी हत्या झाली। जनावरांना मारत नाही एवढं त्या संतोष देशमुख यांना मारण्यात आलं। त्यांची मुलगी आज वनवण महाराष्ट्रात फिरते, अभ्यास सोडून कॉलेज सोडून भीक मागते। माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा, परंतु या निर्दयी सरकारला काही वाटत नाही। उलट काका बोका व्हिडिओ करतो सरेंडर होण्याचा, स्वतःच्या गाडीत येऊन मिरवतो। काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? कुठे गेलेत होम मिनिस्टर, मुख्यमंत्री अजितदादा, देवेंद्रजी? कुठे आहेत एकनाथ शिंदे साहेब? अहो, हाच तो महाराष्ट्र आहे का? शाहू फुले आंबेडकर छत्रपतींचा, अहिले देवीचा? आम्हाला महिलांना सुरक्षितता वाटत नाही, उलट लढणाऱ्या लोकांसाठी धमकी दिली जाते। काल आदरणीय आव्हाड साहेब मुंबईमध्ये बोलले, एका पत्रकाराला बीड मधून हुसकावून लावलं धमक्या देऊन। काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? उलट ह्या आका बोकाला ठोकला पाहिजे ही मागणी आहे आमची। आणि आज जातीसाठी नाही, मातीसाठी आलोय। मराठा समाजाचा संतोष देशमुख म्हणून नाही आलेलो, मराठी माणूस म्हणून आलो। मी ओबीसी समाजाची मुलगी आहे, 18 पगड जातीचा समाज आलाय, मुस्लिम आहे, दलित आहे, मराठा आहे, धनगर, वाळी, कोळी, साळी सगळे। जातीचा विषय नाही, मातीचा आहे। त्यामुळे संतोषांना, सोमनाथ दादा यांना न्याय मिळालाच पाहिजे। महाराष्ट्र शांत बसणार नाही। वैभवी देशमुख असा आरोप केलेला आहे की पोलीस तपासामध्ये सहकार्य करत नाहीत। कुठपर्यंत तपासाला काय सांगितलं? हो, वैभवी देशमुखच काय, ती तर लहान मुलगी आहे, एक मुलगी म्हणून बोलते। बापाच्या प्रेमासाठी नाळ आहे जोडलेली, तिचं काही चुकीचं नाही। अंजली दमाने मॅडम सुद्धा म्हणल्या, जी SIT नेमलेले त्यातले अधिकारी तुम्ही खाली घ्या, ते अधिकारी मॅनेजर आहेत असं त्या म्हणलेलं त्यांनी सत्य आहे। काढा ना तुम्ही, दूध का दूध, पाणी का पाणी उद्या। राजाश्रय कुठेतरी आरोपींना मिळतोय, हे चित्र महाराष्ट्रभर आहे, ते थांबवले। काय सांगाल, मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात, न्याय मागण्यासाठी कुठेतरी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे, काय मागणी? आपल्याला लाज वाटली पाहिजे। महाराष्ट्रावर आज ही वेळ आलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका खुनाच्या आरोपींना पकडा म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतंय। याच्यावरच आपल्याला कळतंय की प्रशासन आणि सरकार काय करतंय। मला एवढंच म्हणायचंय की परळी सारख्या ठिकाणी जर 190 खून होऊ शकत असतील तर ते आरोपी आणलेले आरोपी, काळे टोपडे घालून आणलेले आरोपी तेच आहेत का, हे सुद्धा महाराष्ट्राला प्रशासनानं दाखवावं। आज त्यांची मुलगी बरोबर बोलते, तुम्ही जे काही तपास करताय तो महाराष्ट्रासमोर आणला पाहिजे। खरंच ते आरोपी तुम्ही घेऊन आलात का आणि त्यांचाच तपास लावलाय का? हे सगळं कारण हा सगळा पैशाचा बाजार चालू आहे। आम्ही सर्वसामान्य माणसं, आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? सरकारच जर असं करत असेल, राजकारणी लोक जर असे करत असेल तर सर्वसामान्य माणसांनी बघायचं कुणाकडं? आम्ही तुम्हाला निवडून ह्याच्यासाठी दिलंय का? तुम्ही आज एवढं जनावराला सुद्धा मारताना माणूस 10दा विचार करतो, तुम्ही एका माणसाला 200 वार केले। ह्या लोकांना तेच लोक घेऊन आलेत का? हे त्या आरोपींचे चेहरे तुम्ही सर्व प्रशासनाने, सर्व न्यूज चॅनलला दाखवावे आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्यात यावं की जे मारेकरी आहेत तेच आम्ही आणलेले आहेत। नक्की जर पाहिलं तर आणखीन काही महिला भगिनी आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी जर पाहिलं, गुन्हा घडलेला आहे, हत्या झालेली आहे, तब्बल 1 महिना उलटलाय तरी आरोपी अद्याप सापडलेले आहेत। या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी दादा आणि स्वर्गवासी संतोष देशमुख दादा यांची हत्या होऊन 1 महिना उलटून गेलाय, तरी देखील आरोपींना शिक्षा झालेली नाही। माझी सरकार मायबापाला कळकळीची विनंती आहे, आज एका लेकीने आपले वडील गमावलेत, आपण त्यांना त्यांचे वडील वापस देऊ शकत नाही, पण सरकार मायबापांनी त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं आणि कृपा करावी, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा। त्यांच्या लेकीच्या डोळ्यातील अश्रूंना न्याय मिळाला पाहिजे आणि या ठिकाणी सरकारने सिद्ध करावं की आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही असून हुकुमशाही नाही। हे मोर्चामध्ये सहभागी झालात, काय मागणी? 1 महिना झाला, याचा अर्थ सर्वसामान्य माणूस न्याय मिळावा म्हणून झगडतोय। म्हणजे लाजिरवाणीची गोष्ट आहे की सरकारला की एका सर्वसामान्य माणूस की फक्त आक्रोश, जन आक्रोश कशासाठी आहे? त्या संतोषांना देशमुखची मुलगी मला न्याय मिळावा म्हणून ती रस्ती फिरत आहे। तिला न्याय मिळावा यासाठीच आम्ही पूर्ण धाराशिवच्या महिला आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। नक्कीच कुठेतरी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी या सर्व महिला भगिनी ज्या आहेत रस्त्यावर उतरण्यात सांगतात। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव।